अरे बाप्पा, अगदी थंडी बाप्पा घरामध्ये. हा 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 हा. उन्हात बसलं तर बरं वाटतं बाप्पा. जर सक कुठे बर्फ पडला म्हणा का काय म्हणा बाप्पा, एवढी थंडी सुटली तर. बा आता माय व तू वय व. तुला काय वाटलं, भूताला वाटलं तुला? हा? काय घाबरती व या बुलची माय, काय घाबरती? माय थंडी आलीच तर हातपाय वाकड झाले. तो आणत होती मला आज हार्ट अटॅक. अरे बाप, काय भिले रे बापा मी. कुठे गेलती माय सकाळी सकाळी? हा, थंडी थंडीचं कुठे हिंड राहिली माय? कुठे नाही गेलती अशीच, तिकडे गेलती एका मैत्रिणीच्या घरी. सकाळी सकाळी व्हाय बाई. तू सांगते मी नाही का, यात आता मी गोष्ट पाहिली पाय. हो, काय पाहिलं बाय? सरक पलीकडे बसू दे मला जर शिक. एक बैस. तू कोणाला म्हणणार नाही पाय मग? तर सांगते तुला. नाही हो माय, कोणाला नाही म्हणत मी. सांग ना काय ते सांग. हो, येणे का हे आपलं सकोबाईचा नवरा सकाराम सकाराम भाऊ, त्याच्याबद्दल आहे. आता माय बाई काय होईल त्याच्याबद्दल? चांगला माणूस बाय त्यो. काय चांगला काय माहिती माय. जर माणूस जरी चांगला आहे पण बाया नाही बाई आजकाल चांगल्या. माय बाई काय बोलू राहिली तू अशी बायाबद्दल? अहो ती बबिता नाही का, बबिता? हा माहिती. बबिताचं त्याचं काहीतरी चालेल लफडं. काय पण काय बोलते नर्मदा? काय पण काय बोलू राहिली ग? तोंड समज जरा. आवर ठेव जिबीला. ते माणूस काही असता नाहीये माहिती का भाई. आता आता मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, सखाराम भाऊ बबिताच्या घरातून बाहेर येत होता. हो गो आता माय बाई 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 बाई. अरे बाप रे, काय खरं रे. काय मोक्का रे होती बबिता. अरे 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 अरे. ह्या टायमाला म्हणजे आता बबिताचा नवरा घरी नव्हता, पोरग घरी नाही, कोणी घरी नाही. मग सकाराम भाऊ कोणाकडे गेले मला घरामध्ये. बबिता एकटीच होती, एकटीच. हा असं असं अशी भानगडी. कोणाला म्हणू नको बाई तू आता. कोणाला म्हणू नको. खरं काय खोटं काय आपल्याला काही माहित नाही बाई. खरं काय खोटं काय म्हणजे मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय. मग हा फक्त तो घरातून बाहेर येताना पाहिलं ना, दुसरं काही थोडं पाहिलं. म्हणून तू डायरेक्ट लफड्याचं नाव दिले त्याला. पक्क लफड्याचे ते, कारण मी एक्सप्रेशन पाहिले ना सकाराम भाऊचे. बरोबर आहे. हा माय जुडे, खरं असो खोटं असो आपलं काय करायचं माय, जाऊ तिकडं. तरी पण म्हणू नको बाय कोणाला. आता मला म्हणली, आता म्हणू नको बाय कोणाला. बरं बाय ठीक आहे, तू म्हणशील तसं. चल मग योग मी मग चालले, मी खायतो तो. हो जाय जाय. आता माय बाई, आता ह्या कुठून आल्या? सुमनबाई अजून गेल्याच नाही. कवर थंडी काय माहिती तिथं. सुमनबाई तर ना तिथे बबिता सांग. काय भानगडे मग. काय बोलले, सून खात बसली लगे. कवळ एवढं तोंड वासून बसली. कायच आश्चर्य झालं बाय तुला? काही नाही काही नाही. या या सुमनबाई या, बसा. लय मस्त ऊन आहे इकडं तुझ्या घराकडं. आमच्या इकडं लय थंड पडतं बाई. हा मस्त ऊन येते इथं बाहेर. मी रोज इथेच बसत असते जेवण जेवण करून सकाळच्या बारी. हा बाय मस्त ऊन लागलं इकडं, मस्त वाटलं आलं तर. आणि मैत्रिणी कुठे गेल्या? बबिता, आशा कुठे गेल्या? काय माहिती त्या बबिताला काय झालं तर. चांगलं बोलायलाच नाही मला आता. मला पाहिलं तर पळून जाऊ राहिली. काय झालं काय माहिती बाप्पा, तिला पाहिल्यासारखं नाही बोलवत मला ती आता. असं का? बर बर. काय भानगड झाली कडे? काय माहिती नाही काय झालं तर, तिचं तिलाच माहिती आता. हा ते पण आहे म्हणा. चला बाप्पा, काय कोणची वाट पाहून फायदा आहे. आपलं काम आपल्याला करण्याची माय. कोणी कोणचे काम येत नसते. सगळा स्वार्थी जमाना आहे. काम झालं तर डोंगर लात मारून देतात लोक ह्या जमान्यातली. मी सगळ्यासाठी करते मरमर मरमर मरमर. जाऊ दे माय, आपले कर्म आपल्यासोबत येतात. देव पाहून घेईन मी कोणासाठी काय काय केलं काय काय नाही. तर ती बबिता, त्या आशा, त्या बाया ज्या आहे टवाट्या करत बसत्या महिन्यानंद. त्याला काय नाही, मस्त खात्या प्यात्या खुश राहत्या. आणि मी सगळ्याची मदत करते, सगळ्यासाठी करते, सगळ्यांचा चांगला विचार करते मी. तरी पण माझ्या वाट्याला दुःखच का? का दुःख? आता एवढ्या मोठ्या वावरात मी एकटीचे. कोणी चाललं नाही माझ्या संग कापूच्या साला. मी तर म्हणले असते चला बाप्पा एकटी दुखटी आहे, काहीतरी होतं 1-2 दिवस गेलं तर. पण नाही, बाया घरी राहीन, टावळक्या करीन, अशी त्याची निंदा करण. पण माझ्यासोबत कापूच्या साली येणार नाही. म्हणून लागत नाही बाप्पा एकटी दुखटीला काम करायला. कायच करा बाप्पा, काहीच नाही. मनच लागत नाही. काहून करू मला करमतच नाही आज. कसं झालं कोण कड्या. कसं वाटतंय कोण असं उदास असल्यासारखं झालंय मला, उदास असल्यासारखं. काय होतंय काय माहिती. आणि महानवरा बी लय चेड्यावणी करू राहिला. कोण्या बबिताचं नाव घेतोय स्वप्नात. काल बी कोण दिवसा ढवळाच मला धरून म्हणजाय, आली तू बबिता, आली तू. काय माहिती कोणती बबिता आहे. सखूबाई आता माय
बाई सखूबाई काय झालंय? बाहेर तोंड करून कापूस राहिल्या. सखूबाई आता माय बाई तू आता माय बाई राधा ये कस काय आली तू? माय बाई पा सखूबाईची गंमत आले तुम्हाला मदत करायला कापूस जासाला. तुम्ही बाया पाहत होत्या ना कापूस जासाला? हा हा पाहत होते, पण तुला नाही म्हणले काही मी चाल म्हणून. तुला कसं काय कळालं ग मग? असंच कळालं मला. कोणतरी म्हणलंय, कोणतरी म्हणत होतं. छकुली इची छकुली राणी छकुली म्हणत होती खेळायला आलती तिकडं. तर म्हणत होती सखू काकू आलत्या म्हणे आमच्या घरी सांगायला बा कापूच्या सल्या असं सांगत होती. मग मम्मी म्हणलं गेली काय तुम्ही माय? मग तर मग म्हणली नाही माय नाही गेली म्हणली. माय बाबाला काही जाऊ नाही माय मायला. हा माय पाय तो राम्या इतकं केलं त्यासाठी पाय ना कसा मस्त काढला. बायकोला म्हणला होयात, बायकोला बोलू दिलं नाही माझ्याशी. हो बाई राणीला अजिबात बोलू दिलं नाही. माझ्या डोक्यातच बसला पाय पाहते बुवा. पेल होता काय बेवडा? काय पेल होताय? चांगला होताय टाकाटक. त्याचे कान भरले असं कोणा भट्टक भावाने सट्टक भावाने या गावातल्या माहित नाही का कसे भट्टक भावाने चिंडाळणी. हा बरोबर आहे सखूबाई बरोबर आहे. तर मग छकुली म्हणली की मी ऐकत गेली नाही. मग म्हणलं बाई मला म्हणल्या नाही सखूबाई म्हणल्या नाही म्हणलं बाई मला. मग मी चालले आले म्हणलं चला कापूस नसलं कापसाचं काम नसलं तरी चालेल ना काही बोरं गिरं काही घेऊन येऊ म्हणलं. थोडीशी भाजीपाला काही भाजी गिजी असली वावरा सखूबाईच्या तर आले. मग म्हणलं कापूस असलं तर कापूसची म्हणलं नाही तर मग चालेल म्हणलं काही बोरं चारा घेऊन असं विचार केला मी आले. मग एकटीच त्या काही कोणाला सोबत आणलं नाही. मग बाया बरं झालं माय आली तू बरं झालं. येसू लागो मला लाग येसू लाग बरं येसू मायले उदास झालते हो मी. पाय तू आली तर लगे करायला लागलं मला. बोला चालवलंच कोण नव्हतं माय आपलं हे राधा नाही तर काय कोणीच नव्हतं बोलत आला. म्हणलं माय एखादा वाघ घेऊन मला घेऊन जाईल म्हणलं बस लागते मग याचाला. हाव लागला का हो सखूबाई? सकाराम भाऊ कुठे गेले काय माहिती? पत्ता नाही त्या बाबाचा कुठे येतं कालपासून कोण येड्या करायला काय माहिती. बाबा बी भलं डोकं खाणं लावलंय. मग असं का? आज मी आमच्या समोर बसले ते कोट्यासमोर खात बसले ते पा सकाळी. असं का? मग तर तुमची ननंदबाई आली होती तिकडं. मी एकटीच बसले होते आल्या होत्या फिरत. असं का? आणि माझ्या ननंदबाईची मैत्रीण नव्हती का? आशा बबिता त्या नव्हत्या का भावाने भट्टक भावाने नव्हत्या? त्या नव्हत्या काय म्हणजे मी तेच विचारलं मैत्रिणी कुठे गेल्या मैत्रिणी कोण आल्या का भावा असं विचारपूस केली. असं मग काय म्हणे? तर म्हणे बबिताला काय झालं का म्हणे बाप्पा माझ्याशी काही चांगलं बोलत नाही म्हणे बबिता पहिल्यासारखं. काय झालं का म्हणे तिला? असं का? तेच म्हणलं आज बी लय टाइम घरातच होती बुडी मी ननंद. झालं काय कोणी तिरीमिरी नाही का? काय आता तिरीमिरी झाला असता तर मग म्हणली असती ना म्हणली असती ना ती ननंद. तिरीमिरी झाली असती सुवरबाई लगेच घराने करणं सुरू केले असते. माहिती ते स्वभाव. हा बाय ते पण आहे काय माहिती काय मिळत त्याचं त्यालाच माहिती. कारस्थानं करत राहत्यासारखं आहे त्याच्याबद्दल. आणि दुसरं काय त्या राणीच्या नावाला यायलाच भडकून दिलं या 2-3 जणींना असं तर वाटतंय मला. हा वाटतंय असंच वाटतंय. आता बाय काय कुठं दौरा काय चालू आहे? कुठं चालू हिंडणं फिरणं काय आहे की नाही? वावरा शिवरायचं घरचं दारचं काही नुसतं गाव फिरण्यावर चाललंय. गाव फिरे माणूस. चुप कर मला भूक लागली. तुला माहिती का मी आज जेवलो नाही म्हणून? कुठे बाई भाकर कुठे ठेवला डब्बा? काय कुठं वखर धरला होता काय नागर धरला होता कुठं? न्यायने सुद्धा गेले नाही आज माणसाला. सकाळपासून गायब आहे. कुठे गेलते? गेले अजून गर्लफ्रेंडला भेटायला बबिता बेल भेटायला गेले अजून. काही बोलली का ग राधा? काही म्हणले का आता? नाही म्हणले काही नाही बोला तुम्ही बोला. हा तेच म्हणते मी सांगा काय कामाला गेलते तुम्ही? सकाळी भाकर खाल्ली नाही काही नाही नाश्ता नाही पाणी नाही गेलते कुठं नाही गेलो होतो असंच. आता सगळं सांगा तुला हागलं मुतलं कुतलं पादलं सगळं विचारत राहते. कशी बायको बाबा मलाही हट ढोल्या भोकाची बायको. ढोल्या भोकाची सगळं काम सांभाळून राहिली घरदार सांभाळून राहिली तुमचं एवढं मोठं राडा सांभाळून राहिली. तोंड सांभाळून बोला जरा. सांग कुठे नाही भाकर तर त्या याच्या झाडाला पालट केली लिंबा झाडाला वर बांधून ठेवले. म्हणलं कुत्रे कात्री घेऊन जाईन पहा तिथं जा खा पोटभर. भाजी करेल तो आज भोपळ्याची भाजी जा भोपळ्याची भाजी आहे शेंगदाणा चटणी आहे आलू बने सकळ सोन आणेल जा खा. बरं जातो. थांबा काय बोल. मग भाकर खाल्ल्यावर जसं कापूस लागा ना सोबती आम्हाला बोला चालवलं होईन. लय भेव वाटतं पा हे रानडुकरं गिकरं काही असले तर बा कोणी खात नाही तुला. मांजसारखा माणूस मी मला कापूस लावती का?
बायाची कामं मला करायला लावते वय व झिप्पड झिपरे सखडे. पाहिलं का राधा, पाहिलं मोहनावरा, पाहिलं का कसं झालं तर. अवघड आहे सकाराम भाऊचं काम. बरं सखूबाई, मी काय म्हणते, हिवाळ्याचे लाडू केले की नाही तुम्ही? नाही ना, माय कुठे केले लाडू बिडू, असंच कामं चालू नाही वावरातले, कुठे कंपनी. मी काय म्हणतो ते, मग जाऊ आपण बाजारात, आणू सामान सुमाईन लाडूचं. बरं ध्यान केलं माहिती असं म्हणता का? चालतंय, काही चालतं बाय. हे आज आता एवढे असून घेऊ सगळं, चकट करून घेऊ हे बोंड बोंड, आणि जाऊ मग उद्याच्याला मस्त सामान आणू. खारी खोबरं काजू बदाम गूळ मखाना काय काय लागतं ते सगळं घेऊन येऊ. हो चालतंय. मग मला पैसे देसान का उसने पासने 6 महिन्यापुरते? काय पैसेच नाही पा, 1 रुपया बी नाही सध्या. माझ्या मजुरीचे काही आले नाही आणि यांचे बी काही पैसे आले नाही. आता पैसे आहे पण बँकेत आहे पा, आता काढून आणावं लागल. तर मग काढून आणून देईन मग टाकून मी तुम्हाला. 2-4 हजार रुपये देऊन टाका मला सध्या. लाडू सामान आणा पुरते, काही बाजार काही आणा पुरते. हो देते ना, देते. चल फिकर नको तू करू पैशाची, चाल देते पैसे तुला मी. किती तरी लागणार तुला, 2,000 सगळं सामान येतं तो, नाही का? नाही ना, तसे शिल्लक द्या ना, म्हणजे कसं अजून काही सामान आणता येतं ना, मग थोडंफार किराणा तेल मीठ हळद तिखट सगळं सगळं आणता येईल ना. मग गेलो तर मार्केटला बाजारात गेलो तर. असं म्हणते का? बरं चालतं देईन मग पैसे तुला शिल्लक. तुपात करणार आहे का त्यालाच करणार आहे तू लाडू? माय बेन तुपात खवड होते म्हणते हो माय, आणि इतकं मला मागच तुपा ना ते खवड झालं सगळं. 6 महिने एवढं पैशाचं आणा आणि मग कुठं फेकून द्या माहिती. लवकर संपावं लागते वाटतं ते डबल तुपात केलेले. असं ते तर आहे. मग थोडे करायचे ना, तुपातच करायचे. थोडे सगळ्या सामानाचे करायचं नाही ना, थोडे करायचे, अर्धीच करायचे ना, अर्धी ना बादमध्ये करायचे, मग खराब होत नाही, खवट होत नसते. असं का? नको बाय, बरं आहे आपलं हे करडीच्या तेलातलं. आम्हाला सवय नाही बाई तुपातले लाडू करायचे, आम्ही करडीच्या तेलात करत असतो लाडू. असं करडीच्या तेलात नाही, ते पण भारी मस्त बनतं ते बी करडीच्या तेलात. पण आजकाल करडीचं तेल भेटतं कुठं, प्युअर भेटतं कुठं? हो ना, काय करता सुकूबाई, मग कायच करता ते तर आहे. बरं जाऊ तुला तेलात करायचे तू तेलात कर, मी तुपात करायचे मग तुपात करीन, चालतंय.